श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? हेल्दी आहात ना? हेल्दीच राहा, हेल्दी खा आणि हेल्दी राहा. आजच्या व्हिडिओमध्ये मी श्री महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कसे केले, तसेच महालक्ष्मीसाठी बॅकड्रॉप कसा तयार केला याबद्दल सांगणार आहे. तर मी ह्या बॅकड्रॉपसाठी माझ्याकडे एक फ्रेम होती. त्या फ्रेमला लाल रंगाचा एक पेपर स्टिक केला आहे आणि पिवळ्या रंगाचा जो ग्लिटर पेपर असतो त्याला अशा प्रकारे मी एक टेम्पलचा आकार दिला आहे. त्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी पेन्सिलच्या सहाय्याने आपल्याला जो आकार पाहिजे त्या आकाराचा ड्रॉ करून घ्यावं आणि मग झरोका प्रकारची एक फ्रेम तयार झाली आहे. तर साईडने पुन्हा एक वेळा अशा पिवळ्या रंगाच्या ग्लिटर पेपरच्या पट्ट्या मी लावल्या आणि मागचा बॅकड्रॉप माझा तयार झाला आहे. त्याला मी LED लाइटिंग देखील लावली आहे आणि अशा प्रकारे माझा बॅकड्रॉप तयार झाला आहे. थोडंसं मंदिराचा लुक देणारा हा बॅकड्रॉप आहे. तर याच्यासमोरच मी महालक्ष्मी व्रताचे पूजा मांडणार आहे. तर अशा प्रकारे पूजेचं सर्व साहित्य सकाळीच मी आणून ठेवलं आहे. तर पूजेसाठी लागणारे फुलं, हार, वेण्या, गजरा, विड्याची पानं, तसेच 5 प्रकारची 5 पानं. आजकाल हे सर्व आपल्याला फुलवाल्याच्या दुकानामध्ये रेडीमेड मिळतं, तर ते आणणं सोपं पडतं. त्यानंतर महालक्ष्मीला छान असं साज शृंगाराची देखील मी तयारी करून ठेवली आहे. पूजेचं सर्व साहित्य आपण जवळच करून ठेवावे, जेणेकरून आपल्याला ऐनवेळी धावपळ होणार नाही. आणि बराच वेळा असं होतं आपण देवीसाठी आणलेली एखादी वस्तू असते आणि ती वापरणंच राहून जातं. म्हणजे ॲटलिस्ट माझं तरी असं होतं. तर याआधीच्या सर्व व्हिडिओमध्ये मी पूजा मांडणी कशी करावी, पूजेची सुरुवात कशी करावी याबद्दलची माहिती सांगितली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी उद्यापनाची माहिती तसेच महालक्ष्मी व्रताची काय कथा आहे हे सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बऱ्याच जणांना संभ्रम होता की महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कधी करावे. 26 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार होता आणि त्याच दिवशी सफला एकादशी देखील होती. तर सफला एकादशी असल्यामुळे बऱ्याच जणांना महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करावे की नाही हा प्रश्न पडला होता. परंतु मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताचे उद्यापन हे शेवटच्याच गुरुवारी करावे. महालक्ष्मी व्रताची सुरुवात ही मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून होते आणि त्याचा शेवट म्हणजे महालक्ष्मी व्रताचे जे उद्यापन असते ते शेवटच्या गुरुवारी करावे असं सांगितलं आहे. महालक्ष्मी व्रताची उद्यापनाच्या दिवशी देखील आपण नेहमीप्रमाणे जशी पूजा मांडतो तशाच प्रकारे पूजा मांडावी. महालक्ष्मी व्रताची पूजा सकाळी लवकर उठूनच मांडावी. त्यामुळे घर देखील प्रसन्न राहतं. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते, निगेटिव्हिटी कमी होते. सकाळी लवकर उठून स्नानविधी वगैरे आटोपून देवघरातील देवांची पूजा करून घ्यावी आणि महालक्ष्मी व्रताची पूजाची मग सुरुवात करावी. मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी व्रताचे उद्यापन केले जाते. तर उद्यापन का करावे? एखाद्या व्यक्तीने एखादा विधी एका ठराविक काळापर्यंत केलेला असतो किंवा करावा, त्याला ते व्रत असे म्हणतात. ते करत असताना काही यम, नियम किंवा बंधने पाळणे आवश्यक असते. जसे की आपण महालक्ष्मी व्रतामध्ये काही नियम पाळून मग त्या व्रताचं पूर्ण आचरण करत होतो. असं केल्यामुळे ईश्वरी कृपा होण्याचा जास्त संभव असतो. व्रताचार, व्रतवैकल्य हा हिंदू संस्कृतीचा एक गाभाच आहे आणि व्रतांचे नित्य, नैमित्तिक किंवा काम्य असे 3 प्रकार असतात.
म्हणजे कसं, वर्षभरामध्ये ठराविक काळाने जे व्रत येतात, ऐच्छिक व्रत असतात, अशी अनेक व्रत असतात आणि विशिष्ट वैयक्तिक कामना साध्य होण्यासाठी ही व्रतं पाळली जातात. महालक्ष्मी व्रत देखील हे ठराविक काळासाठीच सांगितलं आहे. जसं की मार्गशीर्ष महिन्यामध्ये करण्यासारखं हे व्रत आहे. म्हणून मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी ह्या व्रताची सुरुवात होते आणि मार्गशीर्ष महिन्याच्याच शेवटच्या गुरुवारी ह्या व्रताचे उद्यापन केले जाते. वेगवेगळ्या व्रतांचे वेगवेगळ्या प्रकारे उद्यापन केलं जातं. काही व्रताच्या उद्यापनामध्ये अर्धवेळ किंवा पूर्ण वेळ उपवास केला जातो. काही व्रतांमध्ये एखाद्या ठिकाणाला विवेक्षित अशी प्रकारे त्या दिवशी विशेष करून भेट दिली जाते किंवा विशिष्ट दिवशी नैमित्तिक पूजा करून त्या प्रकारे त्याचं उद्यापन केलं जातं किंवा ठराविक दिवशी एखाद्या सिद्ध मंत्राचा ठराविक संख्येत जप करून किंवा अन्य कोणत्याही प्रयत्नाने ते व्रत केले जाते. कोणाला लवकर लग्न व्हावे या इच्छेने किंवा आरोग्य किंवा धनप्राप्तीसाठी, नोकरी किंवा व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी, जीवनातल्या कठीण काळात ईश्वराची कृपा होऊन तो काळ सुसह्य व्हावा यासाठी, अशा वेगवेगळ्या निरनिराळ्या वैयक्तिक कामनांसाठी आपण हे व्रत वैकल्य करत असतो. ठरवलेले व्रत विशिष्ट वेळी संपल्यानंतर त्याचे उद्यापन केले जाते आणि व्रत कोणते केले त्यानुसार त्या उद्यापनाचा विधी देखील असतो. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर म्हणजे आता समजा आपण हरतालिका व्रत केले, तर हरतालिका व्रत आपण त्याच दिवशी करतो, ठराविक दिवशीच करतो. असं नाही की आपल्या मनात आलं आणि वर्षभरात कोणत्याही दिवशी आपण हरतालिका व्रत केलं, असं आपण करत नाही. तर त्याच दिवशी त्या हरतालिका व्रत पूर्ण नियम पाळून नियम पाळल्यानंतर त्याचं उद्यापन देखील व्यवस्थितरित्या केलं जातं. त्यानंतर संकष्ट चतुर्थीचं व्रत ते देखील ठराविक दिवशीच आपण करतो. असं नाही की आज मला काम आलं म्हणून मी ते व्रत केलं नाही, मी आता उद्या संकष्टी चतुर्थीचं व्रत करतो. आपण असं करतो का? नाही. तर ठराविक दिवशीच ठराविक काळामध्येच आपण ते व्रत करतो. आणि संकष्ट चतुर्थीचं व्रत हे नियमितपणे येणारं व्रत आहे. हरतालिकेचं व्रत हे वर्षातून एकदा येणारं आहे. अशाच प्रकारे महालक्ष्मी व्रत देखील वर्षातील मार्गशीर्ष महिन्यामध्येच येणारं व्रत आहे आणि ह्या काळामध्येच त्याचे व्रतवैकल्य पूर्ण केले जाते. काही स्त्रियांना असं वाटतं की मी बाहेरगावी गेले किंवा इकडे गेले तिकडे गेले तर त्याचा पूजाविधी करू शकले नाही, तर काही हरकत नाही. पूजा नाही केली तरी तुम्ही उपवास करा, मनोभावे उपवास करा. त्यानंतर जर पूजा करता आलीच नाही तर ॲटलिस्ट तुम्ही देवीचं नामस्मरण करू शकता, जी महात्म्याची कथा असते ती ऐकू शकता किंवा तुम्ही श्रीसूक्त या प्रकारे जे काही गोष्टी करू शकतात त्या कराव्यात आणि तो गुरुवार देखील कन्सिडर करावा. असं म्हटलं जातं की आपण जेव्हा कुठलंही व्रत करतो तेव्हा त्यानंतर त्याचं उद्यापन नक्कीच करावं. उद्यापन केल्याशिवाय त्या व्रताचं पूर्ण फल प्राप्त होत नाही. म्हणूनच आपण कुठलंही व्रत जरी केलं तर त्याचं उद्यापन नक्कीच करावं. शास्त्रामध्ये देखील असंच सांगितलं आहे की जर तुम्हाला एकादशी, पौर्णिमा, सोमवार, मंगळवार कुठलंही जे तुम्ही व्रत करतात त्या व्रताचं उद्यापन नक्कीच करावं. जर आपल्या एखाद्या व्रत आपण सुरू केलं आणि ते व्रत चालू असताना पूजा पाठमध्ये काही आपली चुकी झाली किंवा एखादं व्रत आपलं सुटलं, जसं की एखाद्याचा गुरुवार करायला जमला नाही, तर अशावेळी उद्यापन करणं हे फलदायीच ठरतं. कारण की उद्यापन म्हणजे आपलं जर व्रत जरी सुटलं, एखादा गुरुवार राहून गेला तर त्याची भरपाई ह्या उद्यापनामुळे होते. म्हणजे एवढं हे उद्यापनाला महत्त्व दिलं आहे. उद्यापन हे तुम्ही स्वतः करू शकतात किंवा पुजारी ब्राह्मण बोलून देखील करू शकतात. सहसा छोटे छोटे जे व्रत असतात ते बरेच जण स्वतःच घरी करतात. जेव्हा आपण कोणत्याही व्रताचा संकल्प करतो तेव्हा तो आपण संकल्पामध्येच आपण
मेन्शन करतो की मी 11 गुरुवारचा उपवास करणार आहे किंवा 11 सोमवार करणार आहे, 16 सोमवार करणार आहे. तर अशा वेळी 16 सोमवार झाल्यानंतर त्याचं उद्यापन केलं जातं. त्यानंतर आता आपण मार्गशीर्ष महालक्ष्मीचे गुरुवार व्रत करत आहोत. तर पहिल्या गुरुवारी आपण संकल्प करतो की मी पूर्ण मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करणार आहे. म्हणून त्याचे शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. तर अशा प्रकारे माझी छान प्रकारे महालक्ष्मीला साज शृंगार करून झाला आहे. गणपतीची स्थापना झाली आहे. त्यानंतर मी माता लक्ष्मीची माझ्याकडे जी मूर्ती आहे तिची स्थापना करणार आहे. भगवान विष्णूची पूजा करणार आहे. व्हिडिओच्या पुढे मी आता महालक्ष्मी व्रताची कथा सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला कथा वाचायला जमलं नाही तर तुम्ही महालक्ष्मीची कथा ऐकली तरीसुद्धा ती फलदायी ठरते. श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा, शांती, समाधान आपल्या घरामध्ये नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत केले जाते. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे. द्वापार युगातली, आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचे ज्ञान त्याला होते. अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्ये होती, 7 पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या. राजा राणीने कन्येचे नाव श्यामबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजाप्रसादी राहावे, त्याने राजा आणखी सुखी होईल. प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले. फाटकी वस्त्रे ल्याली, आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू, कुठून आलीस, काय काम काढलंस, तुझं नाव काय, गाव काय, काय हवं तुला. म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे आहे ती. दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील. तुला त्या कशा भेटतील. तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब. हे ऐकून म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत. नवरा तिला मारहाण करी. ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले.
तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतर लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल का ते व्रत? मी करीन ते नेमाने. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. मग ती उठली आणि काठी टेकत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू थेरडे? इथे कशाला आलीस? जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला घालून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती. हे राणीला कळले नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून जाणार म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला नि कळवळून म्हणाली, आजी रागावू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडते. राजकन्येचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने श्यामबालाला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली. राजकन्या श्यामबालेनेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीचे व्रत केले. सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच श्यामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाचा चालू लागला. पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव आणि ऐश्वर्य लयाला गेले. चंद्रिका राणी होती. ती स्थिती आता बदलली. अन्न पाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे. पण तो तरी काय करणार? एक एक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळत होता. एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडेच राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून चालून खूप दमला होता. म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. श्यामबालालाही ते समजले. श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला. आता परत जायचा विचार त्याच्या मनात घोळू लागला. जावयाला त्याने ते सांगितले. जावयाने संमती दिली. भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरतचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय, हंड्यात धन नव्हतेच, होते फक्त कोळसे. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सुरतचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव
एकदम मेटाकुटीला येत होता. एक दिवस सूरजचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सूरजचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती. श्यामबालाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आईवडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण श्यामबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. स्वगृही आल्यावर मालाधरने श्यामबालेला विचारले, माहेराहून काय आणलंस? श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधरने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे. मालाधरने चकित होत पत्नीला विचारले, हे काय? या मिठाचा काय उपयोग? श्यामबाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजे कळेलच. त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ अळणी. मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला अळणी लागले. मग श्यामबालेने पानात थोडेसे मीठ वाढले. अन्नपदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. हा मिठाचा उपयोग, श्यामबाला पतीला म्हणाली. मालाधरलाही तिचे म्हणणे पटले. थोडक्यात जे कुणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर माणसाने उतू नये. नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे. देवीचे मनन चिंतन करावे. म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची मनोकामना पूर्ण करील. महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण. ओम महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांती. संध्याकाळच्या वेळी दारासमोर दिवे लावावेत, पंत्या लावाव्यात. महालक्ष्मीच्या स्वागताची तयारी करावी. हळदी कुंकूसाठी जर तुम्ही सुवासिनींना बोलवलं असेल तर त्यांचं स्वागत करावं. सुवासिनी स्त्रिया जर तुम्हाला मिळाल्या नाही तर त्याऐवजी तुम्ही 7 कुमारिका मुलींना देखील बोलू शकतात. त्यांची विधिवत पूजा करावी. कारण लहान मुलींना देवीचेच एक रूप मानलं जातं. तर अशा प्रकारे महालक्ष्मी गुरुवार व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आणि त्याचे उद्यापन मार्गशीर्ष महिन्यातीलच शेवटच्या गुरुवारी करावे. पूजा करण्यात असमर्थ असल्यास एखाद्या इतर भक्ताकडून पूजा जरी केली तरीसुद्धा चालतं.
मात्र त्या गुरुवारचा उपवास आपण विधीपूर्वक करावा. उद्यापनाच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांना किंवा लहान मुलींना तुम्ही अशा प्रकारे जे व्रताचं पुस्तक असतं ते भेट द्यावं. तसेच काही तुम्ही भेटवस्तू आणल्या असतील तर त्या भेटवस्तू द्याव्या, फळ द्यावं, त्यांना खीर किंवा तुम्ही जर काही नैवेद्य बनवलं असेल, घरी बनवलेला स्वयंपाक असेल तर तो त्यांना द्यावा. बऱ्याच वेळा असं होतं की सुवासिनी स्त्रिया अवेलेबल नसतात किंवा लहान मुली आपल्याला मिळत नाही, तर अशावेळी तुम्ही एखाद्या सुवासिनीला जरी अशा प्रकारे हळदी कुंकू देऊन भेटवस्तू दिली तरीसुद्धा चालते. आणि तसंही जमलं नाही तर तुम्ही मंदिरात जाऊन देवीला जरी अशा प्रकारे हळदी कुंकू आणि तुम्ही ओटीचं सामान द्यावं किंवा भेटवस्तू द्यावी किंवा काही गरीब लोकांना तुम्ही अशा प्रकारच्या भेटवस्तू द्याव्यात आणि आपल्या व्रताचे उद्यापन करावे.